मित्रांनो, तुम्ही ही जी गाडी व्हिडिओमध्ये बघत आहात ही आहे टाटा मोटर्सची टाटा एस प्रो बाय फ्युएल पेट्रोल प्लस सीएनजी गाडी। समोरचा लुक जो आहे तो नवीन डिझाइन तुम्हाला बघायला मिळतं, जे की स्टायलिश डिझाइन जे ते तुम्हाला बघायला मिळतं। समोर तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प जे ते देण्यात आलेले, एस प्रोची बॅजिंग आणि बाय फ्युएलचं प्रोमध्ये बॅजिंग जे ते तुम्हाला बघायला मिळतं। सेंटरमध्ये टाटाची बॅजिंग जी ते करण्यात आलेली आहे। गाडीचा ग्राउंड रेंज जो 170 mm इतका आहे आणि गाडीचं लुक साइड लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि गाडी या साइडने सुद्धा दिसायला जे ते चांगली आहे। आणि ही गाडी जर बघितली तर ही पेट्रोल प्लस सीएनजी दोन ऑप्शन मध्ये जे ते तुम्हाला बघायला मिळते। आणि या गाडीमध्ये फीचर देखील चांगले दिलेले। मागचा जो हौदा आहे ना तो लांबीला 6.5 फूटचा हौदा जो तो पाठीमागे बघायला मिळतो आणि पेलोड कॅपॅसिटी या गाडीची एस प्रोची सीएनजी मध्ये जर बघितले तर 750 किलो पर्यंत पेलोड जो तुम्ही या गाडीमध्ये बघू शकता। गाडीमध्ये पाठीमागच्या साईडला सीएनजीची बॅजिंग इथे बघू शकता आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात। सीएनजी टँक कॅपॅसिटी जे ते 7 किलोचा सीएनजी सिलेंडर मिळतो। पेट्रोलचे जे टँक आहे ते 5 लिटरचा देण्यात आले। सीएनजी मध्ये मायलेज जे ते तुम्हाला 32 किलोमीटर पर केजी इतकं या गाडीपासून मिळून जातं। त्याचबरोबर या गाडीमध्ये 684 सीसीचं इंजिन जे ते देण्यात आलेलं, जे की वॉटर कूल्ड इंजिन आहे। मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 19 किलोवॅट 25 हॉर्स पॉवर इतकं पॉवर जे ते इंजिन जे प्रोड्यूस करतं 4000 RPM पर्यंत सीएनजी मोडमध्ये। त्याचबरोबर टॉर्क जे ते 51 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट करतं 2500 RPM पर्यंत आणि गाडीमध्ये फीचर देखील चांगले देण्यात आले। इंटेरियर गाडीचं जर बघितलं टाटा एस प्रो सीएनजी ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातं। गिअरबॉक्स जर तुम्हाला 4 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातं। एक जो गिअर आहे तो रिव्हर्स देण्यात आलेला आहे। डिजिटल स्पीडोमीटर जो तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातो, जो की अशा प्रकारे आहे आणि इंटेरियर तुम्ही एस प्रो सीएनजीचं अशा प्रकारे बघू शकता। हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या गाडीची जर किंमत बघितली तर ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत 6,02,000 रुपये इतकी आहे। आणि हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील